MSF भरती 2025 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मिळवणं MSF ला जे विद्यार्थी मिळवणं नुकताच या ठिकाणी 20,000 विद्यार्थी याच्या अगोदर या ठिकाणी बोलावण्यात आले। त्याचबरोबर 25,000 आणखीन या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी वेटिंगला राहिलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मिळवणं MSF महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये या ठिकाणी बोलावण्यात आलं आहे। जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये वेटिंगला होते काहीतरी मार्क्सने या ठिकाणी वेटिंगला होते तर त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट जे विद्यार्थी मिळवणं MSF चे या ठिकाणी मेसेज आले की MSF चा तुम्ही या ठिकाणी ऑनलाइन फॉर्म लवकर भरून टाका 29 डिसेंबर पर्यंत, ठीक आहे। तर त्यांना डायरेक्ट मोबाईल नंबरवर या ठिकाणी मेसेज गेला आहे। जे विद्यार्थी पोलीस भरतीला जे विद्यार्थी मिळवणं वेटिंगला होते किंवा वेटिंगला जे विद्यार्थी होते जे थोड्या मार्काने ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही तर त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मिळवणं MSF मध्ये घेण्यात आला आहे। मागच्या वर्षी जे पोलीस भरती झाली होती 2022-23 ची जवळपास 17,000 जागांसाठी, तर त्यामध्ये ज्या विद्यार्थी वेटिंगला होते ज्या विद्यार्थ्यांचा थोड्यानं सिलेक्शन राहिलं होतं तर त्यांना जे विद्यार्थी मिळवणं MSF साठी या ठिकाणी मेसेज आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पहिले याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर 20,000 विद्यार्थी बोलावण्यात आले होते आणि अजून जे विद्यार्थी मिळवणं 25,000 विद्यार्थ्यांना बोलावण्यात आला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर MSF ची नवीन भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। आणि याच्या अगोदर निघाली होती तर कशा प्रकारे ग्राउंड होतं, कशा प्रकारे निवड प्रक्रिया होती याबद्दल माहिती सांगणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे आणि MSF ची नवीन भरती कधीपर्यंत येऊ शकते याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून MSF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर MSF मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,000 रुपये महिना MSF ला भेटते आणि इन हँड जे विद्यार्थी मिळून आपल्याला 19,000 रुपये महिना भेटते। आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं 21,000 महिना आपल्याला राहते, पण त्यामध्ये काही कटकूट करून जे इन हँड जो आपल्याला भेटते तर तो 19,000 रुपये महिना आपल्याला भेटते MSF भरतीमध्ये महाराष्ट्र सुरक्षा महामंडळमध्ये। तर यामध्ये जे विद्यार्थी मिळून नुकताच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांच्यासाठी हे पत्रक आलं होतं, तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर 24 डिसेंबरला हे पत्रक या ठिकाणी आलं होतं। तर पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया 2026 उमेदवारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सूचना। आपण पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने आपणास महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी व निकष पडताळणीकरिता आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आला असून त्यामध्ये वेबसाईट दिली आहे। ही लिंक ओपन करून दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरण्याबाबत सूचित केले आहे। सदर लिंक 29 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत 5 वाजल्यापर्यंत बंद करण्यात येणार आहे। सदर दिवसापर्यंत महामंडळाच्या वेबसाईटवर असलेल्या यादीतील उमेदवारांना हे ऑनलाईन फॉर्म भरतील आणि त्या उमेदवारांना भरती नोंदणी व निकष पडताळणीकरिता 10 जानेवारी 2026 मध्ये पाचारण करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी। सदर लिंक ओपन केल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसीवर क्लिक करून तेथे दिलेले सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा। तसेच फॉर्म मध्ये दिलेला जागी स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र आणि त्याचबरोबर खाली जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलंय की जसं 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना असल्यास संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर उच्च शैक्षणिक प्रमाणपत्र, ठीक आहे। किंवा आणखीन पोलीस भरती सन 2022-23 मध्ये मैदानी व लेखी परीक्षेत हजर राहिल्याबाबतचे प्रवेशपत्र सोबत आणावेत अनिवार्य आहे। तर हे काही जे विद्यार्थी मिळवणं त्या पत्रक मध्ये दिलाय, तर हे जे पत्रक होतं तर हे पत्रक जे विद्यार्थी मिळवणं जे मागच्या वर्षीची भरती झाली 2022-23 ची त्यामध्ये थोड्याशा मार्कांनी त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालं नाही। जे विद्यार्थी वेटिंग होती त्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मिळवणं 25,000 विद्यार्थ्यांना MSF मध्ये बोलावण्यात आलाय, त्यांच्या मोबाईलवर त्या ठिकाणी मेसेज गेलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता नवीन MSF ची भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते आणि MSF मध्ये लागायचं कसं असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर सध्याच्या कंडिशनसाठी आपल्याजवळ एक अपॉर्च्युनिटी आहे, एक सुवर्ण संधी आहे। MSF मध्ये जर विद्यार्थी मिळवणं तुम्हाला जॉईन व्हायचं MSF मध्ये जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर पोलीस भरतीमध्ये जे आता पोलीस भरतीच्या 15,000 जागांसाठी भरती निघाली, एक लक्षात ठेवा। आता ही जी 15,000 जागांसाठी पोलीस भरती आहे यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं वेटिंगला राहिला किंवा तुमचं थोडा मार्काने या ठिकाणी जर सिलेक्शन हुकलं पोलीस भरतीमध्ये तर तुम्हाला सुद्धा
MSF मध्ये बोलावण्यात येणार आहे। तुम्हाला सुद्धा डायरेक्ट मेसेज येणार आहे, तुम्हाला कोणत्याही ग्राउंडनी द्यावं लागणार आहे, कोणताही तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कोणताही यामध्ये ग्राउंड वगैरे काहीच नाही द्यावं लागणार आहे। डायरेक्ट आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 45 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी बोलावलं जाते, डॉक्युमेंट झाल्यानंतर एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तसं जर आपण पाहिलं तर याच्या अगोदर MSF ची भरती निघत जातात। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर MSF ची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर MSF बद्दल मी तुम्हाला महत्त्वाची काही माहिती या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, MSF भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर रेग्युलरी भरती निघत जात आहे। 2022ला MSF ची भरती झाली, एक लक्षात ठेवा। ते 2019लाच निघाली होती आणि 2019 मध्ये जे लॉकडाऊन आलं होतं त्यामुळे ते भरती कॅन्सल करण्यात आली होती, पुढे ढकलण्यात आली। 2022ला MSF ची भरती घेतली होती, पोलीस भरतीसारखीच ते भरती राहते, एक लक्षात ठेवा। त्यामध्ये फक्त 1600 मीटर रनिंग आहे। तर पहा, MSF मध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा MSF ला राहते, एक लक्षात ठेवा। आणि याच्या अगोदर काय व्हायचं, MSF मध्ये काय होते की 100 पैकी आपली जे विद्यार्थी मित्रांनो 100 मार्कासाठी आपली चाचणी राहते, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग साठी आपले 50 मार्क भेटते। त्याचबरोबर जे 12वीच्या पर्सेंटेजवर 50 मार्क, असे 100 मिळून जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं मेरिट लागत असते MSF मध्ये। तर 2022ला जे MSF ची भरती निघाली फक्त 60 मार्कावर मेरिट लागलं होतं। ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये 70च्या वर टक्के होते ते त्यांना 50 मार्क भेटले आणि त्यांना ग्राउंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 10 मार्क भेटले ते 10, तर धरून त्याला 60 मार्कावर मेरिट लागलं होतं। 60 वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मध्ये झालं होतं। तर आता तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला ग्राउंड सांगून देतो। तर पहा, यामध्ये तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत 1600 मीटर रनिंग मारली 50 मार्क भेटते। 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 40 मार्क भेटते। 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 20 मार्क भेटते। 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत रनिंग मारली 10 मार्क भेटते। आणि 12वी मध्ये जर आपण पाहिलं 70च्या वरचा जर पर्सेंटेज असेल तर 50 मार्क, 60च्या वरचा जर पर्सेंटेज असेल तर 40 मार्क, आणि आपल्याला 50च्या वरचा जर पर्सेंटेज असेल तर 30 मार्क, आणि 40च्या वरचा जर पर्सेंटेज असेल तर 20 मार्क। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी गुण दिल्या जाते, एक लक्षात ठेवा। त्याच्या बेसवर आपलं मेरिट या ठिकाणी लागत असते। आणि उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते, 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 60 किलोच्या वरती असलं पाहिजे, आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे तर ते जे या ठिकाणी 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। अशी काही पात्रता याच्या अगोदर MSF च्या भरतीला होती। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर MSF ची नवीन भरती कधी निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 2022 पासून 2019 पासून तुम्ही धरून चला की भरपूर वर्ष या ठिकाणी झालाय। 2019ला ज्या 7000 जागांसाठी भरती निघाली होती, पण ते लॉकडाऊनमुळे सोमवार ढकलण्यात आली होती। ते जे विद्यार्थी मित्रांनो 2022 मध्ये घेण्यात आली होती डायरेक्ट, ठीक आहे। तर तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी MSF ची भरती निघाली, एक लक्षात ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये MSF ची भरती निघण्याची दाट शक्यता, कारण की महाराष्ट्र शासनाला जे विद्यार्थी मित्रांनो MSF ची या ठिकाणी खूप गरज आहे। कारण की तुम्ही पहा, पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 20-25 हजार विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मित्रांनो MSF साठी बोलावल्या जात आहे, तर विचार करा त्यामधले जास्त विद्यार्थी जॉईन करत नाही MSF। कारण की जे विद्यार्थी वेटिंगला आहेत ते विद्यार्थी जॉईन करत नाही, त्यांना माहीत राहते की आपण जर थोडाफार अभ्यास या ठिकाणी केला तर आपण डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये लागणार आहे। त्यामुळे भरपूर विद्यार्थी मित्रांनो MSF जॉईन करत नाही, एक लक्षात ठेवा। त्या जागा जे विद्यार्थी मित्रांनो खालीच राहते, एक लक्षात ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये MSF ची भरती निघण्याची दाट शक्यता आहे। तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही धरून चला जून महिन्यापर्यंत निघण्याची दाट शक्यता आहे। तर आपापल्या तयारीमध्ये लागा, आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय